दान विषयामध्ये अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, भूमिदान, शय्यादान, गोदान, कन्यादान, लक्षात आलं का? अनेक प्रकारची दान आहेत. पण विषय असा आहे की तुमच्या प्राप्त जन्मामध्ये तुम्हाला सगळ्यात सुलभ लवकर गुण देणारा अन्नदान की जसं 24 तासात इफेक्ट मिळतो तुम्हाला. यानंतर जी दानं बाकीची सांगितली जातात, द्रव्यदान वगैरे ही गोष्टी आहेत, त्याचे संकल्प असतात. दानांचे संकल्प, दानांचा विधी, मग दान. जसं कन्यादान तुम्ही जेव्हा करता तेव्हा काय करता असतो ना, असा प्रत्येक दानाचा विधी तो त्या व्यक्तींना माहीत नाही. म्हणून दादांनी सांगितलं काय की तुम्ही दान जे करताय ते दान म्हणजे काय करताय. तुम्ही जेव्हा इकडे गुरुमार्गात जेव्हा तुम्ही काही दान करता ते जे विधी गुरु करून घेत असतात आणि ते तुम्हाला सांगत नाहीत, कारण तुम्ही चतुर भक्त असतात. भक्त चतुर आहेत ना. कसं असतं की नाही, एकदा तुम्हाला शक्ती दिली आणि त्याचा तुम्ही जर चुकीच्या ह्याने जर वापर केला तर काय होणार होतं ना. जोपर्यंत तुमचा शक्तिपात होत नाही, तुम्ही 100% गुरुला समजून घेत नाही, गुरु तुम्हाला 100% समजून घेत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला गुरु काही देत नाहीत, शिकवत नाहीत. इन द सेन्स तुम्हाला फक्त गुरु काय करतील, तुमचा प्रश्न आहे तर बाहेर काढतील, निराकरण करतील, निवारण करतील, पण निरासक्त करणार नाहीत. काय सांगितलं? निराकरण करतील, निवारण करतील, पण निरासक्त करणार नाहीत. निरासक्तासाठी तुम्हाला समर्पण करावं लागेल. मग अशी शब्द वापरला होतो. समर्पणचा अर्थ असा आहे की तुम्हाला गुरु काही सांगतील करायला, तो पॉईंट काय असेल ना मला माहीत ना तुम्हाला माहीत. तुमच्या अनेक जन्मातला सगळ्यात तो मस्ट पॉईंट आहे की जो तुम्ही तो पॉईंट घेऊन खाली आला. मग तिथं तुम्ही जर माघारी घेतली तर पुन्हा आहे ते ठिकाणी थांबणार तुम्ही. साधं डोक्यात घ्या ना, 4थी दीक्षा घेताना 3री दीक्षा घेताना फुल पडते का लवकर किरण? म्हणून जर कुठे नाही. आज मला मस्त वाटतं तुम्हाला मी शिकवावं, धारणा ध्यान शिकवावं वाटतं, मला इच्छा मस्त आहे, माध्यम तयार नाही, काय करू. आता हे जसे बोलले ना अशी माध्यमं पाहिजे तयार व्हायला. आणि येणारे माध्यमं कशी येत आहेत, आर्थिक लाभापोटी येतात, कौटुंबिक विषयापोटी पोटी येतात, सगळं ऐहिक आहे ना, ऐहिक, वासनिक आणि मानसिक. गुरु म्हणून येणारे किती जण आहेत? गुरु म्हणून येणारे किती जण आहेत बघा. आता साधं गणित आहे, दादा मला बर्थडे झाला, तुमच्याकडे गिफ्ट आणली, अशी किती जण आहेत? आणि दादा बर्थडे माझा आहे, मला शुभेच्छा द्या, अशी म्हणा किती जण आहेत? मी सांगितलं गुरुने घेऊन काही पुरत नाही. मनातला भाव त्यातला जो आहे तो फार महत्वाचा आहे. आणि ह्या गोष्टी प्रसंगानं अनुभवानं बघताना समजतात. विषय गुणानं बंद आहे तर हे झालं का? समाधान झालं का? विषय काय? 5 गुणानं बंद आहे. 5 गुणानुबंधाचं विकसित करण्यासाठी 3 मार्ग आहेत बघा. तो पहिला मार्ग आहे तो उपासना मार्ग आहे. तो दुसरा मार्ग आहे तो योग मार्ग आहे. जो तिसरा मार्ग आहे तो मांत्रिकी मार्ग आहे. मांत्रिकी पाहिजेच हो मला. समाजामध्ये एखादी व्यक्ती काही पाहिजे म्हणून
या तीनपैकी कुठल्याही विषयाच्या मार्गाचा वापर करते. कोण उपासनेच्या मागा लागतात, कोण योगांच्या मागा लागतात, आणि कोण मांत्रिकी. मांत्रिकी म्हणजे अगदी तुम्ही तिकाटण्यामध्ये ठेवलेल्या लिंबापासून ते मूठ मांत्रिकीपर्यंत सगळे मांत्रिकी विधी येतात. जारण मारण तारण उच्चाटन वशीकर सगळे येतं म्हणते. विषय समजून घ्या. 75,000 फूट अंतर आहे, त्याच्यावर परलोक सुरू होतोय. परलोकाच्या विषयामध्ये मांत्रिकी विद्येचा विशेष येत नाही. हा सगळा विषय इहलोक परलोकाच्या मधला आहे. तुम्ही एखादा त्रास दिला तर तुम्हाला तो दुप्पट भोगावा लागणारच. काय सांगतोय? नियती म्हणून एक शक्ती आहे की जिला देवता हँडल करतायत. हँडल कोण करतायत? नियती म्हणजे नियम. नियती म्हणजे काय? नियम. देवता ते हँडल करतायत, आणि देवत्या सुद्धा हँडल नियती करते. काय सांगतोय? देव जरी चुकला, इंद्राने चूक केली तर बघितलं तर, विष्णू चूक केली, व्यंकटरमया म्हणून खाली यावं लागलं. शिवानं चूक केली, शिवाला शाप मिळाला. शिवपूजा कुठंच नाही आता. ब्रह्मानं चूक केली, ब्रह्मदेवाची पूजा कुठंच नाही आता. म्हणजे नियतीच्या अंडर सगळ्या देवता आहेत, आणि सगळ्यात प्रखर नियम आहेत. नाथांनी वचनानं देवाला बांधून घेतलं. सगळी वचनं देवाला अशी टाकली की देवाचं काय चाललंच नाही. देव सगळे बांधले गेले. हे मी तुम्हाला सांगितलं, 5 या विद्या आता सांगितल्या. ह्या विद्यांना पुन्हा दत्तगुरूंनी किलक करून टाकलं. त्यामुळे तुम्ही त्या विद्या प्राप्त करताना प्रथम तुम्हाला समोर कोण येणार? दैत्य समोर येणार. देवतानंतर तुम्ही शिव प्राप्त करायचं इच्छा असेल, शिव उपासना प्राप्त करायची, तुम्हाला पहिला शेष दिसणार, पितृ दिसणार, भूत दिसणार, वेगवेगळे त्यातले रूप दिसणार. नंतर नंदी येणार, नंतर शिव येणार. हे स्टेप ठरलेले आहेत. तुम्ही शिव उपासना करताय म्हणून तुम्हाला डायरेक्ट शंकर भेटणार नाहीत. विष्णू उपासना करताय म्हणून डायरेक्ट तुम्हाला विष्णू भेटणार नाहीत, किंवा ब्रह्म उपासना करताय म्हणून ब्रह्म भेटणार नाहीत. त्यांचे सगळे हे आयुध पहिले तुमच्यावर सगळे येणार, आणि ते तुमच्यावर मारण प्रयोग करणार, स्वतःवर, तुमच्यावर, साधकावर. त्या मारण प्रयोगावर साधक जर टिकला तर पुढचा विषय. आणि आज बायकोला बोलल्यानंतर नवऱ्याला टिकत नाही, नवरा बोलला तर बायको टिकत नाही, मग मारण प्रयोग लांब राहिले. सोपं गण डोक्यात ठेवायचं. आपण दादानी काय सांगितलं? मांत्रिक विधीचा उपयोग नाही. योग विषय तुम्ही जर घेतला असता तर योग तुम्ही करू शकत नाही. जो मनुष्य गुरुंपाशी 2 दिवस बसू शकत नाही, 3 दिवस बसू शकत नाही, तो हठयोग काय करणार? तुमचं ते कामच नाही. पाया उभं राहणं, अंगठ्यावर उभं राहणं, डोक्यावर उभं राहणं, शब्दानुसार चालणं, हे सगळे योगाचे प्रकार आहेत. आता आपल्या सोपा मार्ग राहिला उपासना मार्ग. उपासना मार्गामध्ये काय सांगितलं? कर्म विमोचन सांगितलं. मग उपासना आता घरी तुम्ही उपासना करता, मग घरी उपासना करून लाभदायक होती का नाही काका? हां, तर नाही होत. घरी उपासना केली आणि इथं उपासना करणं फरक काय आला? घरी जर उपासना करून सुख लागणार असतं सगळंच, तर समाजात मंदिर उभी राहिली नसती. मंदिर उभी करायची समाजामध्ये. मंदिर उभी कोणी केली? ऋषीजनांनी मंदिर उभी केली, राक्षसांनी मंदिर उभी केली. आता तुम्ही जर राहुलला गेला, ह्या औदुंबरला गेला,
तर औदुंबरच्या पुढे जे भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे ते राक्षसाची निर्मिती आहे. देवतांनी पण मंदिर उभी केली, राक्षसांनी पण मंदिर उभी केली. कारण मग त्या राक्षसांनी त्यांच्या त्या काळात बालामध्ये किंवा त्यांच्या जागेमध्ये देवता नसतील का? असं असताना मंदिर उभी का केली? तर कुठलीही देवता एका व्यक्तीला प्राप्त करणं हा सिद्धांतच नाही. त्या देवतेची शक्ती. आता बघा, मी तुम्हाला एक विद्या शिकवली, वशीकरण. तुम्ही काय करा, जाजरा भाऊ पाडत बसा. तुमचा काय नियम आहे? तुम्हाला त्या विद्या शिकून उपयोग काय? तुम्हाला मारण प्रयोग शिकवला, तुम्ही घरच्या माणसाला मारून टाकाल. आला टाकी टाकून चांगलं तुम्ही काय करणार आहे? तुमच्या मनामध्ये जी शांतता म्हणू आपण ती आज आहे का? सबुरी, निष्ठा, श्रद्धा, भक्ती, ईश्वराबद्दल 100% बलिदानाची तयारी, ह्या काय काही गोष्टी तुमच्या आज तुमच्या देहाशी निगडीत नाही आहेत. आत्ता तुम्ही फक्त केवळ काही वर्षानंतर उपासनेला देहाची तुमची तयारी झाली. आता आपण काहीतरी करूया उपासना म्हणून, आणि त्या सुद्धा मला काही आपल्या अपेक्षा होत्या आजपर्यंत किंवा अजूनही असतील. हे मला मिळावं, ते मला मिळावं म्हणून मी करतो, म्हणून मी करते. मग कर्मविमोचन कधी होणार? जेव्हा सिद्धपीठ एखादा असेल. सिद्धपीठचा अर्थ काय? की ज्या पीठाची सेवा 12 वर्षात एकही दिवस चुकली नाही. काय सांगतोय? तुमच्या घरी सोन्याचा देव आहे, चांदीचा देव आहे, पण तुम्ही कुठे फिरायला गेला 4 दिवस तर पूजा राहिली. हे जे पीठ आहे इथं किंवा अशी जी पीठ आहेत समाजामध्ये की जिथं 12 वर्षात एकही दिवस सेवा चुकली नाही, अशी जी पीठं असतात ती सिद्ध पीठेला मानलं जातं. अशा पीठांची सेवा केल्यानंतर कर्माचं पहिले विमोचन तिथं होतं. कर्मविमोचन म्हणजे काय होतं नक्की? उद्या घटना घडणार आहे की जी वाईट आहे, एक ती घडणार नाही किंवा ती अनुकूल घडेल. काय सांगितलं? तुम्हाला गणित सांगतो. तर मल्हारी आहे की नाही, मल्हारीचं घर बांधायचं होतं. आणि मल्हारीचं घर बांधायचं असताना मल्हारीच्या आईला सांगितलं होतं गुहेमध्ये साधण्याला यायचं. आता पुण्यापासून उंबरठपर्यंत किती ठिकाणी गुहा असतील, किती ठिकाणी मंदिर असतील. काय 10-11 वेळा काय सांगितलं असेल त्यानुसार ती बिचारी आली आणि दिलेल्या शब्दामध्ये घर उघडायला. मग ते घरीच सेवा का करायला सांगितले नाही? इथंच आल्यानंतर ते काम काय झालं? तर विमोचन जे करायचं असतं हे सिद्धपीठात व्हायला लागतं. घरचं जे ते कर्म आहेत तुमची, घरचे जे देव हे काय आहे? पतीचं कर्म, पत्नीचं कर्म, मुलांचं कर्म, सासू-सासऱ्यांचं कर्म, ह्या सगळ्याची कर्म म्हणजे घरचे देव. लक्षात आलं? इथं तिथं विमोचन ते होणार नाही. तिथं फक्त होणार काय? तुमचं साधना उपासना होईल, तुम्हाला स्थान दिलंय तिथं, पण विमोचन तुमचं करायचं म्हणजे तुम्हाला मूठ पिठावर झालं पाहिजे. तर मग पहिली उपासना. आता तुम्हाला मी 1.25 लाख मंत्र म्हणायला सांगितलं बाबांचा. आता मंत्रामध्ये नामस्मरणात फरक काय आहे समजून घ्या. दीक्षा जी आहे ही मंत्राची नाही, दीक्षा नामस्मरणाची. काय सांगतोय? मी मंत्र दीक्षा देत नाही कोणाला, मी दीक्षा नामस्मरणाला देतो, कारण माझ्याकडून ते शिकवले. पण मला सांगतो मंत्र म्हणजे काय झालं? तुम्ही कोण आहात हे तुम्हाला डोळे उघडून कळणार नाही. तुम्ही डोळे मिटल्यानंतर तुम्हाला तुम्ही कोण आहे ते कळायला लागेल हळूहळू. डोळे उघडल्यानंतर तुम्ही एक काम करा, डोळे मारायचं काम करा, आणि डोळे मारल्यानंतर दुसऱ्या कळेल तुम्ही कोण आहे ते. पण तुम्हाला तुम्ही कोण आहे ते कळणार नाही. मग डोळे बंद करून अंतर्मुख होऊन तुम्ही जेव्हा साधना करता तेव्हा ज्ञानचक्षु जागृत होतात.
कळतंय का? आता 1.25 लाख जेव्हा तुमचा मंत्र होतो आणि 1.25 लाखातला दशांश तुम्ही वहीत जेव्हा अर्पण करता त्यावेळेस त्याचं रूपांतर गुरुद्वारे नामस्मरणात केलं जातं. आता लॅबोरेटरीमध्ये असं काही यंत्र आलेलं नाही नामस्मरण मोजायचं. 1.25 लाख मंत्रानंतर तुमचा जेव्हा तुकडा काढला जाईल स्किनचा तर त्यात नामस्मरण उतरलेलं असं. आणि नामस्मरण म्हणजे जेव्हा जेव्हा देहात उतरतं तेव्हा फक्त नामच बाकी राहतं. त्याचं एक सुंदर ज्ञानेश्वरांनी वाक्य सांगितलं होतं, एकतत्व नाम दृढ धरी मला. हरीला करुणा वाटली पाहिजे तुमच्याबाबत, परमेश्वराला काय वाटलं पाहिजे, करुण रस जागृत झाला पाहिजे. मग नामात जेव्हा रूपांतर होईल 1.25 लाख मंत्रानंतर तेव्हा ते नाम सिद्ध झालं म्हणजे नामस्मरण झालं. आता काय होतं, आम्ही लांब आहे, आमचं अंतर आहे, आम्हाला या जमत नाही, ही तुमची त्याची काही कारणं असतात. त्यामुळे मला लाभ मिळत नाही त्याची. आता मध्यंतरी दादांचं परिश्रम केला आपण 1.25 लाखाचं, त्याने साध्या बदल केला. आता हा बदल झाला. आपण त्या प्रवाहात असू तर ते आपल्याला मिळणार. आपण प्रवाहात नसू तर फक्त अंतर सांगणार आपण, सातारा पुणे एवढं किलोमीटर अंतर आहे. तुम्ही केव्हा, हो आम्ही लहानपणी जात होतो. तुम्ही भाग बांधायचा आहे का तुम्ही फक्त भागायचे? समजा माझ्याकडे बासवून दे, मी खाल्ली, मिटक्या मीच मारणार, माझ्याकडे पण तुम्ही मिटक्या मारून तुमचं पोट नाही भरणार. तर नामस्मरणामध्ये काय आहे, वंश विमोचन. 1.25 लाख मंत्र केला, 10,000 मंत्र इथं मांडला, 10,000 तुमचे जमा केले, दोष येणारच नाहीत. पण तुम्ही हे गांभीर्याने घेत नाही. तुम्हाला असं वाटतंय का, काही नाही, वाटतं की उद्या मी माझं पूर्ण करणार, मी जाणार, मी करणार. ध्यास तुम्हाला लागलाय का? तुम्हाला जसं इतर गोष्टींचा ध्यास, विषय वाचण्याचा तुम्हाला जसं ध्यास लागलाय आज, मित्र मैत्रिणी कलियुग आहे, एवढं चाललंय, तसा गुरुचा ध्यास लागला पाहिजे. काय नाही, तुम्ही दादा मला द्या देऊ नका, मला तुम्ही जिथे पुष्कळ दिलं. समाजामध्ये मी गुरुमार्ग जेव्हा आलो किंवा आले तेव्हा जे नव्हतं ते मला पुष्कळ मिळालं, मी करत राहणार. ही भावनाच आहे का? त्या भावनेने आपलं माझ्याकडे येणं होतंय का लांबच्या लोकांचं? तुम्ही तृप्त झाला, गुरु तृप्त झाला नाही गोष्ट. तुम्ही बास, एक पोर झालं, पोराची नोकरी मिळाली, पोराला पोरगी झाली, बास 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 माराय मोकळं. जरी मेला तरी मायापाशी येणार. तिथली या भागी की कहा जाएगी, रोशनी के पास ही आएगी. काय सांगितलं? तिथली या भागे की अरे कहा जाएगी, रोशनी के पास ही आएगी. कुठेही तुम्ही जा, तुम्हाला कळलंच नाही. गुरूंची एकदा गाळ धरली, कोणी जवळ येत नाही. फक्त गुरु राहतात. लक्षात येते? तर करायचं आहे तुम्हाला आता वंश विमोचन. तुम्ही तृप्त झाला. तुम्ही तृप्त काय झाला सांगा. ऐहिक विषय पूर्ण झाल्यामुळे. बघा ना, तुमचं लग्न झालं, तुमच्या मुलाचं लग्न झालं, मुलाला मूल झालं, आता काय जायचं,
पाहिजे का 1000 रुपये घ्या, चला महिना 1000 रुपये टाक, महिना 700 रुपये टाक घ्या. 10 देणं करी 11वा गुरु. लक्षात आलं का? मी मगाशी सांगितलं गुरु पैशाला कधी तुम्ही जिंकू शकत नाही. आता हे काय होणार माहिती आहे का? ह्या 3ऱ्या पिढीपर्यंत आशीर्वाद गेले, 4थी पिढी पण दुःखात जाणार. हे चक्र आहे. काय करायचं तुमचं आता? उन्हाळा पावसाळा हिवाळा, उन्हाळा पावसाळा हिवाळा. दादाला प्रार्थना करायची, वंदन करायचं. मी जोपर्यंत जिवंत आहे तर माझ्याकडनं अखंड सेवा करून घ्या, ही प्रार्थना झाली पाहिजे. बघा ना, मन तर किती पापी आहे आपलं. मन पापी किती आहे की काम झालं की लांब होतो. म्हणजे आपल्यावर गुरूंनी अनंत उपकार केले. आपल्याला गुरूंनी सांगितलं मगाशी, पोरका होतो आपण, परका होतो आपण, गुरूंनी जवळ केलं. गुरुनी जवळ केली पण बुद्धी आपली पण पोरक्याची सारखीच राहिली. म्हणजे आपल्याला गुरुनी जवळ केली जाणीवच नाही आज. हे सुद्धा पाप आहे. मध्ये पोस्ट टाकली तुम्ही एक की व्रतवैकल्य नवस, तुम्ही दीक्षा घेतल्या आणि दीक्षा घेऊन तुम्ही जरी व्रतवैकल्य नवसायच करत बसला, फार मोठं पाप आहे. अनेक जन्म मी फिरू शकत नाही. लक्षात आलं का? ज्या देवता गुरुअंकित आहेत. आता बघा ना, देवता गुरुंच्याकडे भीक मागतायत. दादाने सांगितलं देव देवता दीक्षा मागते एक रूप केल्या. देवताने भीक गुरुंना मागितली दीक्षा द्या म्हणून. आणि ही माणसं गुरुंना न सांगता देवतेकडे जाऊन जर काय कर्मकांड करायला लागली, देवता तर त्यांना देणार नाहीतच काय, पण पापाची धनी बनणार का नाही लोक ती. ह्याचं कारण काय आहे? सुख कळत नाही. काय सांगितलं? सुख कुठं कळतं? मला काय म्हणायचं आहे, तुम्ही गुरुमार्गात आला, अन्य मार्गात तुमचं निवारण झालं नाही, तुमचं गुरुने निवारण केलं, तुम्ही सुखी झाला. सुखी झाल्यानंतर ते सुख अनुभवून गुरूंच्या बद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करायचा का पुन्हा ते तुमचं तोंड अन्य मार्गाला घालत बसायचं? अशी किती लोक आहेत. दादाला एक तोंड आहे, दत्ताला तीन तोंड आहेत. दत्ताकडे जाऊया. दत्ता म्हणतात दादा तुझा पोरगा आला काय करू? दादा म्हणतात तुला काय करायचं का बाबा? आयुष्य असं जातं, काही मिळत नाही, लाभ काय होत नाही. ते नंतर वर्गात प्रपश्चाताप होतो. वर्गात काय होतं? पश्चाताप. 3 गोष्टी समजून मी मागे सांगितलं होतं. विद्या, संपत्ती, संतती, तिन्ही गोष्टी गुरूंच्याकडे आहेत. आता हे मध्ये त्याची घटना, मनाने फोटो काढला कुठला? महाकालीचा. फोटो काढला की किती दिवशी ॲक्सिडेंट झाला वडिलांचा? धनत्रयोदशी ॲक्सिडेंट झाला. ज्या गुरुंनी गाडी घेऊन दिली त्या गुरुला फोन सुद्धा काही मानसिकता झाली का असं झालं माझं म्हणून. कारण चूक त्याची आहे. म्हणजे असला ऐकायचं, आम्ही ऐकायचं का? भक्तांनी चुका करायच्या, भोगायचं. चांगलं काही ऐकू दे की चांगलं झालं, आनंद वाटत त्यामध्ये. तर नामस्मरण जे आहे त्याला वंशमोचन आत्मिक अवस्था आहे आणि कारण दीक्षा. तर ह्या ज्या पुढच्या अवस्था आहेत. आत्मिक अवस्था म्हणजे काय? तुम्ही जेव्हा डोळे बंद करा आणि मनात विचारा की माझे गुरु काय आहेत? तुम्ही ज्या देवतेला तुमच्या समोर आणाल त्या देवता त्या गुरूंच्या अंकित आहेत, हे तुम्हाला कळायला लागेल. काय सांगतोय?
अशी विश्वात एकही देवता नाही आत्ता. ह्या सगळ्या सेल्स आहेत. मी सांगितलं मागच्या वेळेस सगळ्या देवता ह्या काय आहेत? सेल्स पेशी आहेत. काली घ्या, सरस्वती घ्या, लक्ष्मी घ्या, सगळ्या सेल्स आहेत. यांचे गुरु हे तुमचे गुरु. अशा गुरुतत्वामध्ये आपण आज आहोत. तुम्ही फडकी देऊन गुरु देवतांना जिंकू शकणार नाही. गुरुना देवता जिंकायचं असेल तर तुम्हाला आधी गुरुला जिंकावं लागतं. कारण माहेरनं कितीतरी पातळा आणली आईकडनं, तरी माहेरी पातळा आणली म्हणून माहेर समजू शकत नाही. तिला सासू सांभाळायला लागणार आहे. काय आईने पातळ दिलंय, आता मी इथनं पण बाहेर सांभाळते, नाही चालणार. तुझा प्रपंच सासरचा आहे, तो तूच करावा लागणार. तसंही नाही. आणि नामस्मरण जे म्हणजे तुम्हाला 1,15,00,000 मंत्र, 1,15,00,000 मंत्रानंतर नामात रूपांतर होतं. जेव्हा तुम्ही ऑनलाईन साधनेला ट्यूनअप व्हाल किंवा स्वतः साधनेला इथं हजर व्हाल, तेव्हाच त्या नामाला धार तुमच्या येणार आहे. तुम्ही वर्षावर्ष घरी करत बसला, कारण झंकार तुम्हाला येणार कसा त्याचा? झंकार तुला येतो लक्षात आलं? ओम श्री साईनाथाय नमः. झंकार आहे त्यामध्ये. तुम्हाला झंकारच माहिती नाही. तुम्हाला ती झंकार तुम्हाला शिकायला तुमचं आयुष्य केलं पाहिजे. त्यामध्ये कुठलाही मंत्र झंकार, मंत्र झंकार आहे. मंत्र किलक केले दत्तगुरूंनी. किलक मंत्रातला झंकार काढणं हे तुमचं कामच नाही. बघा ना, नमः शिवाय हे ऐकल्यानंतर लहरी तयार झाल्या पाहिजेत. तुम्हाला एक वेगळी लहरी ती लक्षात येते. कुठे आहे ते मंत्र? आता तुम्ही नाथांचे मंत्र म्हणता. नाथांचे मंत्र काय माहिती मला? मी नाथांचे मंत्र प्रारंभिकपासून या म्हणायला सांगितले का नाही? किंवा म्हणतात काय आहे? चोखणं. चोखणं माहिती मग चोखणं दात येताना ज्यावेळेस काय होतं ते बाळाला चावायची इच्छा काय होती तोंडाला, मग ते काय दिसेल त्याला कसं करत असतं. हा बरोबर. मग ते असं चोखणं येतात. मग चोखणं चावळ बसतं. मग सगळं मॅम 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 बसतं करत. तसे प्राथमिक अवस्थेतले नाथमंत्र हे काय चोखणं आहेत. आमची मशीन नाथ आहे, आमची गोष्ट नाथ आहे, आमची जायला नाथ, आमची कॅरी नाथ, आमची गाडी नाथ आहे. लक्षात काही काही लोकांना ना त्या मंत्रामध्ये असं वाटतं खरं आपल्याला दादाने दिले. बेसिक आहे. मी सांगितलं आदिनाथ, नवनाथ, साईनाथ, दादा. काय सांगितलं? आदिनाथ, नवनाथ, साईनाथ, दादा. तसं बाबांचा मंत्र घेतला, दादांचा मंत्र घेतला. झंकार पुन्हा कुठे येते? तुमचा मंत्र पेन असतो ओम श्री साईनाथ आहे, ओम श्री साईनाथ आहे. म्हणजे चुकून जर आला तर पळून जा. कुठं गोडवा पडे त्यामुळे. स्वराचा एक स्वर्ग आहे. काय सांगितलं? हा पृथ्वी हा स्वर्ग मातीचा आहे. पृथ्वीवर माती कार्य करते. देह मातीचा आहे. वर एक स्वर्ग आहे. त्या नावाचे स्वर्गाचं नावच आहे स्वराचा स्वर्ग. त्या स्वर्गाचे स्वरच आहे. तो जो स्वर आहे त्याचा झंकार आहे, तो तुम्हाला ट्यूनअप हितनं करता आला पाहिजे. कळतंय का?
इथून तो स्वर तुम्हाला कॅच करता आला पाहिजे. शक्ती आधी काय करणार, खेचून घेणार काही वर्ष, नंतर फेकणार, पुढे येतील विषय त्यानंतर. तर जेव्हा तुम्ही आत्मिक अवस्था प्राप्त करता, सुरुवात करता, तेव्हा कारण, आता कारण ही काय अवस्था आहे? प्रत्येक व्यक्तीने आयुष्यात पाप किती केले, अनेक जन्मात, हा सगळा कॅटलॉग करून समोर येतो. किती खून केले, किती दरोडे केले, किती मारामाऱ्या केल्या, किती लुटलं, कोणा काय केलं, सगळं कॅटलॉग सगळं गुरुजी समोर येतो. त्याला कारण म्हणायचं. जन्माची कारण प्रत्येक आणि मृत्यूची कारण, त्याचा गुरुने स्टडी करायचा आणि ते निवारण करण्याचा उपासना द्यायची. सोपा गावकडे आहे ती कारण दीक्षा. आणि मग आता बघा, नामस्मरण करताना शरीर हे काय आहे? शरीर हे पिंड आहे. शरीर हे पिंड आहे. ब्रह्मरंध्र ब्रह्मांड आहे. ब्रह्मरंध्र ब्रह्मांड आहे. ब्रह्मरंध्र पिंड आहे. ब्रह्मरंध्र पिंड आहे. सूर्य ब्रह्मांड आहे. सूर्य ब्रह्मांड आहे. सूर्यपिंड आहे. त्याच्यावर सगळं कॉस्मिक असं ब्रह्मांड आहे. कॉस्मिक पिंड आहे. कारण ब्रह्मांड आहे. कारण पिंड आहे. महाकारण ब्रह्मांड आहे. काय कळलं? मग आता बघा ना, मग घरी सांगतो, तुम्ही मंत्र म्हणायला बसला, तुम्हाला हळूच तुमच्या नाकापाशी एक अत्तरची बाटली आणून काय करा? आता काय कोण म्हटलं होतं बरं मंत्राला? किरण होते, कोण होतं? किरण होते आणि कोणते होतं? लाईट चालू करताना, बंद करताना, ज्यावेळेस तुमच्या देहामध्ये काही होते किरण, अशी अवस्था होते का? स्टॅमिना आहे, पण पद्धत माहित नाही. मी आता आल्यानंतर काय केलं? मी आता आल्यानंतर लक्ष माहिती देतो ना. हा, ते सांगते मी. कॉन्सन्ट्रेशनचा अर्थ असा असतो, समोर तुम्ही म्हणणार, तुम्ही जो मंत्र म्हणताय त्या मंत्राचा देव जरी उभा राहिला ते असं बघायचं नाही. पायाचा अर्थ स्वार्थ का म्हणणे, ते स्टेप आहेत. पहिली अवस्था काय असते? मा हातामध्ये असते, लक्ष इकडे असतो, फेर राम 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 राम. कोण भजी खाते, कोण काय करते. नंतर अवस्था काय होती? माळ गेली, हे सुरू झालं, मग ते कसं चालू असतं. तिसरी अवस्था काय असते? डोळे बंद असतात. सगळं अवस्था. चौथी अवस्था काय होती? बघा ना, जीव घरात लक्ष देतो, जीव घरात लक्ष देतो, जीव गावात लक्ष देतो, जीव जिल्ह्यात लक्ष देतो, जीव राज्यात लक्ष देतो, जीव पृथ्वीवर लक्ष देतो, जीव परलोकात लक्ष देतो. परलोक गमन करायला शिकला की मग जीव खाली लक्ष देत नाही. अहो, एकदा बासुंदी जर रोज खायला मिळाली तर भाकऱ्या कोण बसणार इथं खात? काय गरज पडली आहे का? डोळे बंद, स्वर्ग. विषय समजतोय का? एकदा वरची स्टेज मिळाली, हे ब्रह्मरंध्र आहे ना, तर तो वायू बाहेर पडला पाहिजे, ब्रह्मवायू. तो एकदा बाहेर पडला की देह खाली असतो, आत्मा वर असतो. आता तू वर का जात नाही आत्मा? अद्वैत. एक पोस्ट टाकताना 3दा सांगायला लागते. चित्र बदल, हो. लोगो काढ, हो. खालचं वरचं झाले, हो. कॉन्सन्ट्रेशन किती आहे? तुमच्या जर हातामध्ये मी सांगितलं धर, स्वर्ग चालव,
काय करणार तू? अप्सराकडे बसणार. मन कसं पाहिजे तुला घरी सांगतो. काय भानगड झाली माहिती आहे का? मच्छिंद्र गोरक्ष झाले कानी आणि गहिनी ह्या 5 पाताला सांगितलं दत्तगुरूंनी त्या रूममध्ये जावा. ती कशी रूम दिली होती. बाहेरनं बघितली तर तिला काय म्हणजे जुन्यातली रूम तिला हे पण नव्हतं काय तर म्हणते असं शेणकाला पण नव्हता केलेला. आत एंट्री मारल्या छन 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 आवाज, गजऱ्याच्या वासाचा आवाज, मोहऱ्याच्या, मच्छिंद्र भाळा हा जाडे बघत बसला. कहानी म्हणला इसके आल्यावर क्या. गहिनी म्हणला हम साथ साथ है. गोरक्षानं त्रिशूळ आपटलं आणि माया काढून टाकली. म्हणून शिवगोरक्ष म्हणतात. काय कळलं? त्यात राहून त्यातनं बाहेर पडता आलं पाहिजे. तुला माहित आहे का सगळ्यात सुंदर सुवास हा नागाचा असतो. नागाचा इतका मोहक सुगंध त्याचा असतो तर त्याने विळका घातला की माणसाला कळतच नाही. तसं हे येत राहणार. चुकून तिकडे बघितलंस की इकडे कधी ढिलं व्हायचं परत. सप्तस्वर हल्ला सगळे परत. तर काय पाहिजे यामध्ये आपला एम जो आहे उद्देश, हा उद्देश हलता कामा नाही. फक्त गुरुपणे बरोबर असतो तर माहिती पण नव्हतं की कोण बरोबर नसतं. ही सगळी जाता शाळेत नसते. तू विचारलं त्याला सौरभला कोण नसतं बरोबर. फक्त गुरु. आणि तुला माहित आहे का तुझ्याकडे काहीतरी आहे जेव्हा कळतं ना तेव्हा कोणतरी मागं लागतं. काय सांगितलं? जोपर्यंत तुमच्याकडे काही नाही आहे ना काळा कुत्र्यांच्या विषयी येणार नाही. काहीतरी आहे कळायला ते मग ते तुमच्या मागे लागणार. तेवढं काही घ्यायचं. आपल्या हे काढायला आले मागायला आले कंट्रोल करता पाहिजे. तर कारण ही अवस्था काय आहे? कारण दीक्षा कधी मिळते? नाम आहे. नामाचा झंकार प्रत्येक शेरबंद व्हायला पाहिजे पोळ्यात. समजते का? मग तो ही जी दीक्षा जागृत नामस्मरणाची होती म्हणजे एक एक जीव तुमच्या गतजन्मातले एक एक जीव समोरून डिस्ट्रॉय होतो, संपतात. जो सेल मेला तिथं नाम जागृत होतं. काय कळलं? तो सेल गेला तिथं नाम जागृत होतं. म्हणजे पेशी मृत होती ती पहिली. मृत पेशी निघून जाते. कधी कधी मोकळी राहत नाही. लक्षात ठेवायची. रूपांतर चालू असतं. तिथे शक्ती भरली जाते. गुरुशक्ती. आणि मग तुमची ती दीक्षा तुम्हाला बघा. दुसरी गोष्ट सांगितली नामस्मरणाची विमोचन. तिसरं काय बघा सांगितलं. आता वंशमोचन म्हणजे काय? तुमच्या घराण्यामध्ये एखादा शाप असतो, एखादा दोष असतो एखादा, तो त्या साधनेद्वारे काढायचा. साधना किती आहे केलं? 1.25 लाख तुमच्यासाठी बेसिक झाले. 1.25 लाख म्हणजे फक्त असं आहे ते बेसिक आहे. ते सुद्धा बेसिक आहे. 72 साधना कशासाठी आहेत? सिद्ध करण्यासाठी अनुष्ठान. वंश विमोचनामध्ये काय आहे? तुम्ही तुमच्या घरी गेले तर विचारा
की तुमच्या घराण्यामध्ये असं काय घडलं पाप की कुटुंबाला दुःख भोगायला लागतंय. प्रत्येक कुटुंबात काही असतं, त्याचं विमोचन करायचं आहे तुम्हाला त्या नामानं. कळतंय का? आता मी त्यासाठी गुरुपुष्याला, आता गुरुपुष्य येईल, गुरुपुष्या मी या लोकांना सांगितलं, जे जे येतात त्यांना त्यातल्या गोष्टी माहिती होतात काय असते का नाही. मला ते समजते का? विचारायची वेळ येत नाही, तुम्ही अटेंड झाला की मिळणार तुम्हाला. तर ते नामस्मरणानंतर विमोचन होणार वंशाचं. वंशाचं विमोचन झाल्यानंतर अनुग्रह आहे. समजून घ्या, अनुग्रह कधी येतो? फार महत्त्वाचा विषय आहे. अनुग्रह कोण देऊ शकतं? कुठले गुरु? फक्त नाथपंथी दत्तपंथीच. इतर गुरूंना परवानगीच नाही, ते देऊ शकत नाहीत ते अनुग्रह. अनुग्रह म्हणजे काय बाबा? अनुग्रह म्हणजे काय? गुरुने शिष्य म्हणून आपल्याला स्वीकारणं हा एक भाग असतो. तर अनुग्रह नाहीत म्हणत, शिष्य म्हणतात, तर गुरु म्हणतात. अनुग्रह म्हणजे काय? थोडक्या भाषेत सांगायचं, गुरुचा कृपा आशीर्वाद. कृपा का आशीर्वाद? सर्व कसा असेल? सर्व नाही आहे. सर्व आयुष्यात कृपा म्हणजे काय, आशीर्वाद म्हणजे काय ते मला सांगा आधी मला. कृपा ही त्या विषयापुरती आली आणि आशीर्वाद निरंतर आला. पण इथं अनुग्रह शब्द आहे ना, कृपा ना आशीर्वाद, अनुग्रह शब्द आहे. अनुग्रह म्हणजे काय? व्यास, हम अभी उस रास्ते से गए नहीं. आचार विचारांची पद्धत देणे, सद्गुरूंनी त्यांचे जे आचार विचाराची जी पद्धती आहे ती दुसऱ्याला प्रवाहित करणं म्हणजे अनुग्रह नाही. त्याच्या विचार झाली, तुम्ही सांगता ते उत्तर आलं. तुमची आई तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 11 वर्षात तुम्हाला काय काय दिलं आजपर्यंत? आई म्हणजे भरपूरच देत असते, तेव्हा सांगता नाही येणार. आईसारखी लेख झाली का? मला एवढं सांगा. गुरुंनी त्यांच्याकडून जे घेतलंय ते 100% त्याच्यातूनच आईसारखी लेख झाली का? ते वाक्याला बघायचं. अनुग्रहाचा अर्थ 100%. हा, जे घेतलं ते सगळं शिवानी, जे घेतलं शिवानी ते सगळं गोरक्षाने, म्हणून शिवगोरक्ष म्हणलं गेले. शिवगोरक्ष नुसतं काही साधा शब्द नाही येतो. शिवगोरक्ष शब्द काय साधा शब्द आहे का? जे जे शिवानी प्राप्त केलं ते सगळं गोरक्षाने दिलं म्हणून शिवगोरक्ष म्हणले. विषय समजतोय का? अनुग्रह म्हणजे काय आहे? बघा, जे जे शंकराने प्राप्त केलं त्यातला एक विषय फक्त तुम्ही पार्वतीला दिला. एक विषय. सगळं नाही दिलं. शक्ती आणि शिव सगळं जर दिलं असतं तर शिवाचं अस्तित्व नष्ट झालं असतं. बाकी समजून घ्या. शंकराने जर सगळं पार्वती दिलं असतं तर शंकराचं अस्तित्व नष्ट झालं असतं. जेव्हा पार्वतीनं महाकाली रूपामध्ये गोरक्षावर हल्ला केला तेव्हा दत्तांच्यातलं शिवतत्व जागृत होऊन तिने वाचवलं. मग शिवतत्व जर महाकालीकडे गेलं असतं पार्वतीकडं तर गोरक्ष वाचले नसते. आणि त्याचा राग पार्वतीला होता की मी तुमची पत्नी आहे, मी तुमची अर्धांगी आहे, असं असून सुद्धा तुम्ही शिवतत्व जे हे गोरक्षाला काय दिलं? ह्यासारखा विषय हा. मग तेव्हा सांगितलं शिवानी, हे प्रिय, तू माझी प्रिय आहेस, तू माझी सर्वस्व आहेस, पण शक्तीचं तू अंग आहेस.
आणि तुझ्यात कुठेतरी मोह आहे, जो मोह त्याच्याकडे नाही आहे. कुणाकडे? गोरखाकडे नाही. गोरक्षला तुम्ही कितीतरी शिक्षा केली ना, तरी गोरक्ष ते शिक्षा पूर्ण म्हणजे तो मग कधी म्हणत नव्हता गोरक्ष की मला तुम्ही शिक्षा काय करताय, मी काय आहे आपण करणार नाही, हे आपण येणार नाही तिकडं, असं काय नव्हतं. येऊ नको नाही, ये येतो. फक्त एक वाक्य असायचं, गुरु मला तुम्ही अंतर ठेवू नका. आता एखाद्या गुरुने काम केलं नाही, काय दादाजी कडे दादा माझं कामच करत आहे. दादा तुम्हाला विसरला, हमें भूल गए आप. लक्षात येते का? शिवतत्व 100% दत्तगुरूंना ते काय दोघांचंच आहे, पण गोरक्षाला मिळालं. म्हणून ते गोरखनाथ प्रांतामध्ये जाऊन गोरक्षांनी हिजा हे उतरवला, अहंकार उतरवला महाकालीचा. आणि कीलक मंत्र का केला तर कुठल्याही ऋषी म्हणजे जे मांत्रिक वगैरे लोक आहेत किंवा हे लोक आहेत सहजासहजी घेता येऊ नये म्हणून कीलक मंत्र सही करून टाकले आणि सगळे मंत्र गोरक्षाकडे देऊन टाकले. म्हणून ते शाबरी विद्या म्हणले गेले त्याला. साधं तुम्ही घरी जाता घ्या. आता गुरुमार्गात तुम्ही किती वर्षात कार्य करताय? जुनी जी आहेत ती सारखी आई जुनी किती वर्ष गुरुमार्गात आहे साहेब? 12 वर्ष क्रॉस झाली. तुला येतील 16 वर्ष क्रॉस झाली. ह्यांना विचारा बरं तुम्ही शाबरी विद्या शिकवले का? मी ह्यांच्या प्रत्येक परीक्षा घेतलेली आहे, ते नापास झालेले आहेत. त्यामुळे त्याला फक्त आई सगळं दिले. सगळी जी कोण गुरुमार्गात जुनी आहेत आता आई केला कमी नाही, कोणा केलं गरगरीत आहे. पोटा पण आहे, पोटा पण सगळं आहे, पारमार्थिक नाही दिलं. कारण त्याला जी अपेक्षाच नाही. भक्ताला अपेक्षा केली पाहिजे ना, दादा मला हे द्या म्हणून. आज तुम्ही गुरुमार्गात तुमची अपेक्षा काय आहे का पारमार्थिक? संपला विषय. हे तुमची उत्तरच आहेत ना. पारमार्थिक म्हणून जेव्हा तुम्ही इथे उडी मारणार तेव्हा तुम्ही पारमार्थिकाचा विचार नाही करणार. शाबरी विद्या ही आहे की नाही आहे, पारमार्थिक आहे. काय सांगितलं? त्यात असं नुसतं हात घातला होता. हा तुम्ही सरपंचांना, नितीनला, ह्याला विजूभाऊला आणि कोणाला दोघांना होतं ना, प्रभाकर होता काहीतरी असं तिथं नुसतं शाबरीने हात घातला होता त्या तिघांसाठी, पण त्याला नाही जोडलं नाही. बंद मोठा तुम्ही. मग मला जर एवढं गुरुने दिलं तर गुरुच्या पाशी किती असतील गोष्टी. आणि त्याच्यानंतर आज तुम्ही कोण आता हे आज बोलले बाबा गुरु बसू गुरुपशी आमतो, पण नाही कोण पुढे. मी पण मध्ये विचार होता 8 वर्षापूर्वी सुद्धा कुठं शिकायचं का म्हणून. आणि हे गोपनीय असतं. काही मंत्र असे असतात की त्याला गोमुख असतो. गोमुख माहिती आहे का तुम्हाला? मंत्रशास्त्रामध्ये पिशवी गोमुखाची असते का नाही? ही सोय गोमुखाची जशी पिशवी असते काही मंत्र गोपनीय ना, तसे हे काही उपासना गोपनीय असतात. अगदी समजा मी कधी दीपकडे बघतोय तर मी बघता बघता त्यांच्या बॉडी बंद सोडणार. बघता बघता त्याला कळणार पण नाही तो मंत्र त्यांच्या बॉडीत गेलेला. असे गोपनीय काही विधी किंवा काही विषय असतात. हे सगळं शाबरी विधीमध्ये येतं. हे सगळं देणं म्हणजे अनुग्रह. 100% तेच. जे मग दादांना गुरु गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला 32 शिराळ्या. ओके, समजून घ्या. जे जे गुरु गोरक्षनाथ मिळालं शिवाकडनं ते सगळं शिवा गोरक्षांनी दादाला दिलं. कारण काय? 2.5 वर्ष दादांनी जी घासली औदुंबरला, ते म्हणले भूतलावर असा भक्तच नाही आज. काय सांगितलं? कुठलाही मनुष्य स्वतःची कमतरता सांगत नाही.
स्वतःला मोठेपणा सांगतो, मी एवढं केलं, मी तेवढं केलं. कमतरता कोण सांगतंय का? दादा गुरुनं म्हणायचे, दादा त्या गुरुनं सांगायचे की माझ्या ती कमतरता दाखवा, मला माहीत दूर करा, मी तयार आहे म्हणायची. काय सांगायचं करतो? कोण आहे गुरु? कोण आहे भक्त? तिची वाक्य होती गोरक्षांना, म्हणजे गुरु महाराज तुम्ही जे सांगाल ना मी ते काय, तुम्ही मला म्हणाल ते काय तयार आहे. कधी कधी त्याला असे शब्द वापरले कोणी, गोरक्षणी शब्द वापरले ना कधी कधी, की तुला मृत्यू सुद्धा येईल म्हणते, तू हे करायला निघालाय साधन कदाचित तू वाचणार नाहीस. दादा म्हणणे बरं, शिकताना मरतोय ना किंवा करताना मरतोय ना, आणि मेल्यावर तुमच्यापाशी येणार आहे, परत जेव्हा तुम्ही घालणार आहे म्हणजे मला काय फरक पडत नाही. काय विचार असतील? मला सगळं शिकायचं म्हणते, तुम्ही सगळं शिकवा. मनाची तयारी करून. मनाची तेवढी तयारी. मग करायची ना. अपनी बघा, अपनी जिंदगी अपने काम आए ना आए, जो कोई जिंदगी का इस्तेमाल करना चाहता है अगर उसके काम आए, तुम्ही हर्ज क्या है? हा? माझ्या आयुष्याची समजा, माझं आयुष्याची जाणार आहे, माझ्या कामाला नसेल येणार, पण माझ्या आयुष्याचा कोणती वापर करू इच्छित आहे की ते त्यातून माझं काहीतरी चांगलं किंवा समाजाचं काहीतरी चांगलं होईल, तर मी बलिदान द्यायला तयार आहे. म्हणजे मी बलिदान द्यायला तयार आहे. काय सांगायला करतो म्हणजे, माझ्या जन्माच्या वेळेस माझा तो स्वाहाकार झाला वाडीला. सगळ्या देवदेवता स्वतःहून गुरु महाराज अधिष्ठित झाल्या. नॉट ए जोक. विश्वातल्या सगळ्या देवदेवता दादाला म्हणाल्या की तुझ्या कार्यक्रमात समावून घे, मला बाहेर किंमत मिळणार नाही, मला बाहेर कोण म्हणजे फडकी देऊन माझी पूजा करतायत, माझी भक्ती होत नाही, तुझ्या कार्यात मला घे. प्रत्येकाच्या कुटुंबात ओंकार गाऊ देत. सगळ्या देवदेवतांना दादाने सामावून घेतलं कार्यात, तेव्हा महाकाल प्रतिमा तयार झाली. साधी गोष्ट नाही. काय तिथं अनुग्रह ही शब्द म्हणायला फार सोपा आहे. गुरुदीक्षा लक्षात आलं का? तुम्ही मृत्यू समयी जर विचार केला, विचार माझ्यावर कोणाचं ऋण शिल्लक राहिलं आहे का? मग ब्लँक दिसलं पाहिजे, ब्लँक. बाबांनी सांगितलं दादांना, भक्तांच्याकडनं 1 कोट मंत्र म्हणून घे. काय सांगितलं होतं? 100 कोट मंत्र म्हणून घेतले. किती? 100 कोटी. बाबा म्हणजे तुला सगळं आता सांगण्यासाठी काय शिल्लक शिवलेलं दिसतो. गुरु ऋण स्वतःच्यावर राहिलेला शिल्लक दादांच्यावर. गुरु ऋण स्वतः मुक्त झाले. एखाद्या भक्ताला सांगितलं एखादी वस्तू आलोच तिकडे गेला पण अवलंबित होतं बघा, काय जमलंच नाही. ते मेन होतं बघा, काही जमलंच नाही. फंक्शन तिकडे होतं, जमलंच नाही करायला. दादांची चॉईसची विभूतीने केली ती उभीच नाही की. जेव्हा दादा काही कार्य अग्नी करायचे, काही विषय काही अग्नी करायचे, स्वतः विभूती हजर व्हायची. विभूती चढावून चालायची की ही केस मी घेतो, ती केस मी घेतो, विभूती म्हणायची. किती मोठं योगदान असेल.
अजमेर शरीफ बाबांच्या नंतर जर साधना कोणी प्रखर केली तर दादाने केली. 18 तास 20 तास 36 तास आपण दादा गेलो. 36 तास कंटिन्यू पुढे तुमचं मशीन पण डोळं बंद पडायची. मशीन चालतच नव्हती ती. बंदच पडत. त्याचं बाकी एकच होतं, मनात कमतरता दाखवा. म्हणून मी सांगते आज मी, आणि वाक्य होतं, सुंदर वाक्य होतं ह्यांचं सलीम किस्ती बाबांचं. दादाजी आपके बच्चे बदमाश है. काय म्हणायचे का सलीम किस्ती बाबा? वो खून का फर्ज नहीं निभाते, वो गद्दारी करते हैं. म्हणजे काय होते, काम करून घ्यायचे फक्त आणि त्याचं मोबदला देत नव्हते. दर्शनाला म्हणून सांगितलं दर्शनाला जायचं नाही, विडा 5 रुपये चढवायचे नाही, मंत्र म्हणायला सांगितलं तर 10 माळा तर 5च माळा म्हणायचं, 10 सांगितलं सांगितलं रे बा, असं व्हायचं. म्हणलं की मी खून का फर्ज नाही निभाते. जर सुंदर वाक्य वापरलं. दादा म्हणते बाबांना, ख्वाजा वैसा बदमाश तो मैं भी हूं, आपकी प्यार की आदत लग गई है. क्या सांगितलं? आदत लग गई है. अब बच्चे तो बच्चे हैं, मैं भी एक बच्चा हूं ना, सांभाळ के ले लीजिए. असं ते बोलून ते राग त्यांचा शांत करायचे विभूतींचा. तर ह्या 3 ज्या गोष्टी आहेत, कर्म वंश ऋण, ह्या 3 गोष्टी म्हणजे असाध्य पर्वत आहेत की जे पार मी करू शकत नाही सहजाची. या जन्मात तुमचं कुणाचं जरी ऋण शिल्लक राहिलं, कुणाचा जरी 1 रुपया शिल्लक द्यायचा राहिला तर तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला लागतो. बाप असो, आई असो, मित्र असो, मैत्रीण असो, समाज असो, कोणी असो, देवदेवत असू देत, 1 रुपया तुमचा त्याचा द्यायचा राहिला तर पुन्हा एका जन्म घ्यायचा आहे. प्राप्त जे तुम्ही ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबात तुम्ही देणं शिल्लक काय राहिले, त्या कुटुंबाचा योगक्षेम झाला नाही, कुटुंब सुख शांती समाधानानं राहिलं नाही तर तुम्ही पुन्हा जन्म घ्यायचं त्याच कुटुंबात. आणि तुमच्या ज्या मनाची इच्छा अपेक्षा आहे सुख शांती समाधानाच्या, त्या जरी पूर्ण झाल्या नाहीत तरीही तुम्ही पुन्हा जन्म ह्या विश्वात घ्यायचा. हे 3 क्लॉज दिलेत. म्हणून त्या ऋणबंध शब्दाचा अर्थ काय, हे 5 ऋणबंधामध्ये 3 विषय आहेत, कर्म वंश ऋण. त्याच्या परिहारार्थ उपासना, नामस्मरण, अनुग्रह. विषय समजतोय? काय शंका? आता तुम्ही तुमच्या मनात ठरवून बघा, तुमचं कुणाला देणं आहे का? भाऊ, बहीण, आई, वडील, समाज. आपल्या उत्तर आपल्याला सापडतं. देणं नसेल तर अनुग्रहाला पात्र आहे, देणं असेल अनुग्रह मिळणार नाही. आणि तुम्ही म्हणणार मी चुका केल्या, हो तुम्ही चुका केल्या, पण सुधारणा तुम्हीच केली, कोण करणार? दादा नेहमी म्हणायचे मी चुकलो असं दाखवा, मी चुकले कुठे ते. आज तुम्ही चुकला हे तुम्हाला जाणीव करून देतोय, पण जाणीव करून दिल्यानंतर सुधारणा कुणी करायची? बघा, अज्ञानात चूक असेल तर मान्य करू, पण जाणीव करून गुरु देतात चुकतोयस म्हणून तू. मग ती चुकीचं जाणीव करून दिल्यानंतर चूक पुन्हा घडू नये ही जबाबदारी गुरुची नाही, त्या शिष्याची, त्या भक्ताची आहे. आणि आजपर्यंत गुरुमार्गात हेच मर्म आहे की गुरुमार्गात आल्यानंतर मी प्रत्येकाला जाणीव करून देत असतो, तू इथं चुकतोयस. मग तो लहान असो मोठा असो काय असो, मी सांगत असतो हे चुकलाय, तू बदल कर. काय काय माझे शब्द कडू वाटतात, आता ते मला संस्कार हे दिले तर मी काय करू?
हं?